ते गीर गाई किंवा याचं दूध, तो विषय तर खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. पुढे जाऊन आता तुम्हीच ते सगळं लोकांच्या नजरेत आणताय. आपल्याकडं गीर गाईंचं इतकं संकलन वाढलं कुठं किंवा ह्या समजा ज्या टोळ्या बाहेरच्या राज्यातून आपल्याकडं आल्यात, हे त्यांचं पोट भरण्याकरता आल्यात. हे ते प्रामाणिक आहेत साहेब, पण आपले घेणारे त्या नावाखाली काय करतायत याच्याकडे सरकारचं काहीच लक्ष नाही का? असा एक प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी होतो. आणि हे जे 200 रुपये लिटरने दूध जातं, 150 रुपये लिटरने जातं, 4,000 रुपये किलोचं तूप लोक खातात, हे बनवण्याच्या पाठीमागचं शास्त्र. आज तुम्हाला एक सांगतो, पाठीमागे काही ब्रँड अशा पद्धतीनं विकसित झाले की तुम्ही दूध इथंच घेताय. तुम्ही मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की तुम्हाला तूप बनवण्याकरता जे हे लागतं ते तुम्ही इथंच खरेदी करताय आणि तुमचा ब्रँड मात्र इतक्या चांगल्या पद्धतीनं जाहिराती करून आज आवाच्या सवा कुठं चालला आहे. आणि तुकाराम मुंढे साहेबांनी त्या ठिकाणी छापेमारी केल्यावर त्याचं वेगळं स्वरूप पुढे यायला लागले. मग या गोष्टी समजा साहेबांना कळत आहेत, परंतु शासनाला कुठंच या पाठीमागच्या काळात लक्षात आल्या नाहीत का? हा एक त्या ठिकाणी संदर्भ आहे. एक मंडळींचा तुम्ही उल्लेख केला किंवा मी पण करतोय की राजकीय लोकांनी इतक्या मोठमोठ्या दूध संकलन, दूध त्याची समजा वेगवेगळ्या पद्धतीचं हे केलं आहे की त्या लोकांची कुठंच चैन त्या ठिकाणी तुम्ही उजेडात येऊ देत नाहीत. आज तुम्ही गोरगरीब पकडलेत, गोरगरीब जे करतायत त्यांना तुम्ही नक्की त्यांना फाशी दिली पाहिजे. गोरगरीब नाही ते, म्हणजे ते भेसळखोराचं, पण ते लिमिटेड प्रमाणात आहे. लिमिटेड जे मोठे आका आपण म्हणतो, ह्या लोकांवर कारवाई पहिल्यांदा झाली पाहिजे. कारण जे दूध घेतलं जातं त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीची स्टेटमेंट किंवा अजून कोणी स्टेटमेंट केल्याचं माझ्या तरी काही ऐकण्यात आलेलं नाही. परंतु हे दूध जायचं काही विशिष्ट मोठमोठ्या डेअऱ्याच आहेत आणि ते तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे आणि सर्व लोकांना माहिती आहे, परंतु कोणाचे नाव घ्यायची हिंमत नाही आहे. मग हे लोक ते दूध भेसळीचं घ्यायचे वगैरे, विकायचे, काय ब्रँडिंग व्हायची, याच्यापर्यंत यंत्रणा का जात नाही? क्ष व्यक्ती समजा राजकारणात आहे, त्याचं त्या याच्याशी समजा देणं घेणं असेल किंवा हे सगळ्या गोष्टी कुठं उघड झाल्यानंतर हे शासनाकडून तरी तुम्हाला कुठं ऐकायला मिळालं की अमक्याच्या संस्थेवर कारवाई झाली, तमक्याच्या संस्थेवर कारवाई झाली. हे खरं तर सामान्य माणूस घाबरट म्हणून त्याची आपण गणना करूया किंवा तो उघडपणे त्या शक्तीच्या विरोधात, शक्ती हा मी हे मानतोय म्हणजे शब्दप्रयोग करतो आहे, त्या शक्तीच्या विरोधात त्याची बोलायची हिंमत नाही. परंतु या माध्यमातून आजपर्यंत समजा तुकाराम मुंढे साहेबांचे शॅम्पल नेले, त्याच्यात काही लोक त्याचवेळी न्यायालयीन कोठडीत गेली किंवा पोलीस कोठडी PCची त्यांना न्यायालयीन कोठडी त्या ठिकाणी मिळाली. खूप लवकर असं माझं त्यावेळी मी स्टेटमेंट दिलेलं आहे की एवढे लवकर तुम्हाला जर इतके गुन्हेगार, तुम्ही एखाद्याने साधं बांध कोरण्याहून भांडणं झाली तर 4-4, 8-8 दिवस येरवड्याला पाठवत आहे आणि ह्या लोकांची मात्र कुठेही त्या ठिकाणी त्या पद्धतीत चौकशी होत नाही. हे मी वारंवार म्हणेल की त्या यंत्रणेपेक्षा शासनाचा अपयश आहे. शासनाने अशी लोकं उघड केली पाहिजेत. ती मग आता राजकारणात कुणाची कुणाला गरज किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असावेत की काय, हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न. सामान्य व्यक्तींच्या बरोबर आपण तिची जी आदृक्ष शक्ती वापरते ती, त्यामुळे हे होत नाही. 100% या मताशी मी सहमत आहे. कारण जर कुणाला माहीत नाही एखादा प्लॅन्ट कुणाचा आहे हे साधारणपणे किती दिवस लपून राहत नाही. काही लोकांना समजा राजकारणात मोठे आपण ज्याला गॉडफादर म्हणतो, गॉडफादर असल्यानंतर हे सगळं चालून जातं आहे की काय. आणि सामान्य माणसाने अशा गोष्टीकडे वळायला लागलीत लोक की अरे आपणसुद्धा असे राजकीय संबंध वाढवले आणि असले उद्योग चालू केले तर भविष्यामध्ये सुद्धा काही नवल वाटायला नको. त्यामुळं सरकारने या गोष्टीवर कडक कारवाई करून या दोषींना, आता समजा तुम्ही पेपरफुटीचं बघितलं, पेपरफुटीला 10 कोटी रुपये दंड केला आहे किंवा या सगळ्या गोष्टी, परंतु हा केंद्राने सगळा विषय हाताळला पाहिजे असं माझं मत आहे. राज्यांचे कायदे वेगळे, अरे भेसळ ती कुठेही झाली तरी राज्य आणि केंद्र काही वेगळं नाही. कायदे त्यांना अधिकार वेगळ्या स्वरूपात दिल्यामुळं या गोष्टींना संरक्षण दिलं जातं की काय. या गोष्टींशी म्हणजे मी वारंवार विचार करतो, अरे हे जर वेगळे कायदे असतील तर इथल्या याला मग दुसऱ्या याच्यामध्ये साधारणपणे आपल्याकडं हे गोवा किंवा गुटख्याचं आपण बघतोय की गुटख्याची बंदी किती प्रमाणामध्ये अस्तित्वात आली. आज आपल्याला काही लोकांना उचलून नेलं ह्या बातम्या ऐकायला मिळतात. मधल्या काळामध्ये काय गुटखा कुठं विकला जात नव्हता हे शासकीय यंत्रणेला कुठंच माहीत नव्हतं का. इथं काळ सोकावल्यानंतर समजा हे पचून गेलं, अरे 4 महिन्यात आपण बाहेर येतोय, काय होतोय त्याला, असा विषय. एकदा
निर्लज्जपणाचं आपण ज्याला म्हणतो निर्लज्जपणा त्या व्यक्तीच्या आता खूप मोठमोठ्या लोकांची नावं घेता येतील. काही लोकांवर याच्या पाठीमागच्या काळात 4 केसेस भेसळी संदर्भातल्याच झालेत. मग संदीप लोढा ते कुठं डिटेक्ट झाले, पण त्याचे पुरावे त्याला का झाले. त्याला का सोडलं. मग ह्या असं जर चालत राहिलं तर सामान्य माणूस एका बाजूला मरणाच्या दारापर्यंत जात असताना काही बोके मात्र त्या ठिकाणी भयंकर मोठे होतील आणि ते समाजाला बोचकडायचं काम करणार आहेत त्या ठिकाणी. की शासनाने खाजगी आणि सहकार याचा ताळमेळ त्या ठिकाणी घातला गेला पाहिजे. आम्ही लोक त्या ठिकाणी निवडून गेल्यावर कामच करत नाही असं अजिबात नाही. आम्ही काम करतो, परंतु त्या गोष्टींना हे करत असताना तिथं अडथळे काय काय आहेत. तुम्ही जर 45 रुपयाचा ब्रँड मार्केटमध्ये एखादा विकला जातो आहे ना, आम्हाला मात्र 56 रुपयाशिवाय ते परवडतच नाही. 56 रुपयाने दूध घेणारे ग्राहक सगळे विचारी ग्राहक आहेत असं कोणी सांगितलं. काही लोकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार ती लोक 45 रुपये किंवा त्याच्याही स्वस्त मिळालं तर नाविलाजाने ते दूध त्या ठिकाणी घेतात. आणि सहकार पाठीमागे राहायला खरं बघितलं तर दुधाच्या बाबतीमध्ये हे एकमेव कारण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कितीतरी समजा तुम्ही करू शकताय, सहकाराला बळ द्यायचं आहे. आज केंद्रामध्ये सहकार खातं निघाले, सगळं निघाले, परंतु या सगळ्या चळवळीमध्ये तुम्ही सहकाराला बळ, आता सहकारी संस्था आहे, बळ दिलं पाहिजे वगैरे म्हणताय, तुम्ही सहकारामध्ये काम करताय. परंतु जी आपल्या सोबतचे जे नेते मंडळी जे काय आहे, संचालक आहेत, काही काय तुम्ही काही लोक अपवाद सोडली तर हेच यांच्याच बगलबच्चे आहेत, ते कुणी अटक झाले किंवा यांच्यात वेगवेगळ्या डेऱ्या आहेत किंवा यांच्याशीच त्यांचं काहीतरी वेगळं संबंध आहेत किंवा यांच्याशीच पाठीमागे यांची अदृश्य शक्ती आहे. त्यामुळं नाही, या अशा मोठमोठ्या याच्यामध्ये कुणी असेल, ते मी जरी असतो तरी त्या ठिकाणी त्या याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. परंतु आता शेवटी तुम्ही मग अशी लोढांचं नाव घेतलं किंवा आपल्या जुन्नर तालुक्यातली 2-3-4 लोक त्याच्यामध्ये सापडली. दुर्दैवाने हे जरी राजकीय एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असले तरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुणीही करता कामा नये. परंतु यंत्रणेनं, तपास यंत्रणा, आता शेवटी मुंडे साहेब तुम्हाला सॅम्पल कुठं पाठवतील तिथं पाठवतील, बाकी यंत्रणा, पोलीस यंत्रणा हे काम प्रकर्षाने त्यांना तपास काय ह्या केसेस पुढं चालवणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी. आणि शासनाचे निर्देश असे असले पाहिजेत की या लोकांना आपल्याला कुठंतरी सजा त्यांना झाली पाहिजे. आणि सजा झाल्यानंतर ह्या प्रकारची मानसिकता, म्हणजे हे जे भेसळखोर आहेत यांची मानसिकता कुठेतरी खच्ची होऊन परत ही प्रकरणं यायला नकोत. आज आपण बघतोय की 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये ही लोक बाहेर येत आहेत आणि सर्रासपणे उजळ माथ्याने हे उद्योग व्यवसाय करायला सुरुवात करतायत. आज 4-4, 6-6 वर्ष तुम्ही या व्यक्तीचं नाव घेतलं, 4-4, 6-6 वर्ष तुम्ही त्या व्यक्तींना पुराव्याभावी निर्दोष मुक्तता, आणि मग तुम्हीच मुक्तता देत आहे. तो कुणाच्या संपर्कात आहे किंवा हा विषय वेगळा आहे, परंतु खातं म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा शासन आपण ज्याला म्हणूया, शासनाच्या माध्यमातून ज्या तपास यंत्रणा असतील किंवा न्यायालयाच्या माध्यमातून जे पुरावे त्या ठिकाणी पेश केले जातात ते कुठंतरी कुचकामी आहेत का? मग लूज होल ठेवले जातात. बरोबर ना. मला याच गोष्टीकडे यायचं आहे की लूज होल त्या ठिकाणी ठेवले जातात आणि परत त्या लोकांना उजळ माथ्याने समाजात त्या ठिकाणी आता याच्या विरोधात असं पण आहे की जनतेचा उठाव पण झाला पाहिजे. जनतेचा उठाव झाला तर ही लोक भेसळखोरांना रस्त्यावर फिरूच नाही दिलं पाहिजे अजिबात. तुम्ही कुणी असो, तो मी असलो तरी त्या ठिकाणी त्या याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई झाली म्हणजे त्याच्या इब्रतीला कुठेतरी काळा डाग पडला तर शेवटी मग माणसाची बघण्याची दृष्टी बदलते. परंतु अरे मी व्हाईट कॉलर जर फिरायला लागलो सर्रासपणे तर हे इथून पुढे काय होईल अशातलं आज जनतेमध्ये ह्या चर्चा आहेत की अरे काहीच होणार नाही आहे. 4 महिन्यापूर्वी 2 वर्षापूर्वी हे बाहेर आलेत, यांना कुठलीही कारवाई यांच्यावर होणार नाही. आणि त्या कारवाया ज्यावेळी होतील हळूहळू त्याची सुरुवात. काल तुम्ही इथून पाठीमागं पण पेपर फुट्या अनेकदा झाल्या, आपण प्रत्येक वेळी ऐकतोय, प्रत्येक वेळी आपल्या गोरगरिबांच्या अनेक मुलं त्या ठिकाणी आत्महत्या करताना दिसत आहेत. परंतु उद्रेक ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा उद्रेक झाल्यानंतर सरकारसुद्धा हे दूध आपलं हेच लोक घेणार आहेत, किती दिवस चालणार आहे. परंतु आज साहेब मानसिकता दूध व्यवसायाची खूप वेगळ्या वाटेनं जायला लागली. ह्या भीतीपोटी आज सकाळपासून 2 ठिकाणी मला अनुभव आला. चहाच्या बाबतीत लोक सांगतात आम्ही अरे चहाच बंद करून टाकलाय. अशा पद्धतीने जर दुधाचा वापर थांबला तर लोकांच्या फायद्याचं जे शेतकऱ्याला आपण 2 पैसे मिळाले पाहिजेत. मग आता ह्या जर शिक्षा झाल्या नाहीत ह्या लोकांना, हे थांबणार नाही. थांबलं नाही तर लोकांना जे 2 पैसे कमी मिळणार आहेत, मग सरकार नेमकं शेतकऱ्यांना कमी दर मिळण्याकरता काम करतं आहे की नेमकं काय चाललं आहे, हा एक संशोधनाचा विषय. कुणाच्याही मनामध्ये ती शंका येईल.
तुम्ही सहकाराच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी हे केल्या, परंतु हे जे कमी ब्रँडची दुधं किंवा कमी क्वालिटीची दुधं जे विकायला सरकार परवानगी देते, ब्रँड इस्टॅब्लिश होतानाच ह्या सगळ्या गोष्टी मी परवानगी देताना त्यांना एकच परवानगी आहे. नंतरच्या काळामध्ये लक्ष टाकायचं काम ज्या यंत्रणेचं आहे ती यंत्रणा अजिबात त्या ठिकाणी टाकत नाही, हा माझा त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप आहे. दूध मात्र शहरामध्ये नाकारलं जाते. दूध का नाकारलं जाते? कोणत्याच ब्रँडवर, चांगले ब्रँड आम्ही आमचा ब्रँड चांगला आहे म्हणतो, आम्ही सगळ्या कसोटीला त्या ठिकाणी उतरतो आहे, परंतु ग्राहक एकदा शिसारी ज्याला म्हणतो ती शिसारी त्या ठिकाणी आल्यानंतर ग्राहकाला त्या ठिकाणी ते दूध घ्यायची इच्छाच त्याची मरून जाते. या गोष्टीवर उपाय काय याचा शोध सरकारनं या काही भेसळखोरांमुळे शेतकऱ्यांना थेट तोटा आहे. 100% मागणी कमी झाल्यावर काय हो करायचं हे दुधाचं? हो, हे विषम म्हणजे हे सम नाही राहणार. कारण ज्यावेळी उत्पादन तुमचं कमी झालं आहे हे मलाही मान्य आहे, दर वाढले पाहिजेत, या गोष्टीला खप झाला तर दर वाढणार आहे. खप जर त्याचा खाली खाली येत चालला तर दर कसे वाढतील? हा एक हे. आणि तुम्ही जर तुम्हाला आत्ता तपासणी करताना तुपात अंश आढळले, याच्यात आढळले, तर या पाठीमागं काहीच आढळत नव्हतं असा त्या यंत्रणेचा दावा आहे का? मग अचानक एका दिवसामध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्यात. 1-1.5 महिना झाला आहे दुधाच्या तपासण्याचे रिपोर्ट घेतलेत, अजून त्याचे अहवाल येत नाहीत. त्या भेसळखोर हो बरोबर, लक्षात आलं माझ्या की या यंत्रणा दूध ठराविक ठिकाणी गेल्यानंतरच या मोठ्या लॅब किंवा या सगळ्या आहेत. शासनाने या लॅबची संख्या त्या ठिकाणी वाढवली पाहिजे. हे रिपोर्ट 8 दिवसाच्या अगोदर जर शासनाला मिळाले, आता काही गोष्टींचे रिपोर्ट बेंगलोरला पाठवले गेले, या ठिकाणी पाठवले गेले, या यंत्रणांच्या शेवटी सरकारला काहीच अशक्य आहे. माणसाच्या आरोग्यापेक्षा सरकारकडे काय नेमकं हे